मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आपल्या क्रिप्टो चॅनलवरती या नवीन व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत पोझिशनल स्ट्रॅडल म्हणजे मंथली स्ट्रॅडलची स्ट्रॅटजी. आता हा मंथली स्ट्रॅडलचा एक ट्रेड मी लाईव्ह केलेला आहे, तो आपण बघून घेणार आणि सोबतच या व्हिडिओमध्ये खास गोष्ट अशी आहे की हा मंथलीचा स्ट्रॅडल किंवा मंथलीची स्ट्रॅटजी ऍडजस्टमेंट किंवा लाईव्ह स्टॉप लॉस वगैरे कशा प्रकारे ऍडजस्ट करायचं हे आपण शिकून घेणार आहोत. ओके, आपल्याला माहिती आहे की बिटकॉइनमध्ये अनलिमिटेड रिस्क असू शकते. रिस्क खूप मोठी असू शकते ऑप्शन सेलिंगसाठी, कारण की मार्केट खूप मोठ्याने वरती खाली होत असतं बऱ्याच वेळेला. अशा परिस्थितीमध्ये आपण मंथलीच्या स्ट्रॅडलमध्ये कशा प्रकारे स्टॉप लॉस मॅनेज करू शकतो, कशा प्रकारे स्टॉप लॉस ट्रेल करू शकतो, ह्या सर्व गोष्टी आपण इथे शिकून घेणार आहोत. ठीक आहे, थोडासा ऍडव्हान्स कन्सेप्ट आहे, शेवटपर्यंत लक्ष द्या. मित्रांनो, मला माहिती आहे की आपण आपल्या चॅनलवरती हल्ली भरपूर अल्गो ट्रेडिंगचे व्हिडिओ बनवलेत आणि अल्गो ट्रेडिंगचे व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजे आपल्याला चांगला रिस्पॉन्स सुद्धा येत आहे. तुम्ही इव्हन आपल्या म्हणजे माझ्या स्वतःच्या डेल्टाचं जे अकाउंट आहे, मी बऱ्याचदा अल्गो ट्रेडिंगचा आपला पीएनएल शेअर वगैरे करत असतो. ते जरी तुम्हाला बघून घ्यायचं असेल खात्रीसाठी, तरी तुम्ही इथे आता माझे लाईव्ह ट्रेड जे चालू आहेत ते बघू शकतात. आणि सोबतच पीएनएल मध्ये जरी गेलात तरी तुम्ही सर्व कंप्लीट पीएनएल जे आहे ते बघू शकता. गेल्या 30 दिवसामध्ये जवळपास 3.5 लाख रुपयांचा प्रॉफिट अल्गोमध्ये झालाय. ठीक आहे, आणि आता जेव्हा मी हा व्हिडिओ बनवतो आहे आजच्या दिवशी ऑलरेडी एक 1 लाख रुपयाचा प्रॉफिट आपण बुक केलेला आहे. कालच्या दिवशी हा प्रॉफिट जवळपास 1,13,000चा होता आणि अजूनही माझे अल्गो ट्रेड चालू आहेत. हे अल्गो ट्रेडिंग बद्दल आपण कम्प्लिटली बोलतोय, कम्प्लिटली शिकतो आहे, पण त्यासोबत आपण क्रिप्टोमध्ये पोझिशनल ऑप्शन सेलिंग सुद्धा करतो. आणि तीच ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी मी स्वतः लाईव्ह मध्ये घेतलेली आहे. इव्हन तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर इथे प्लेलिस्ट मध्ये गेलात, आपल्या चॅनलवरती जाऊन जर प्लेलिस्ट मध्ये गेलात ना, तर मी तुमच्यासाठी क्रिप्टो ऑप्शन सेलिंगचा एक कम्प्लीट प्लेलिस्ट दिली आहे 24 व्हिडिओची, ज्यामध्ये 24 व्हिडिओज आहेत क्रिप्टोच्या ऑप्शन सेलिंगचे. आणि हे मी तुम्हाला फ्री दिले, तुमच्याकडून एकही रुपये चार्ज मी इथे केलेला नाहीये. ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता. हे मंथली असेल किंवा क्वार्टरली असेल, मोठ्या लेवलची ऑप्शन सेलिंग आहे, तुम्हाला इथे मी ऑलरेडी शिकवली आहे. तोच मी ट्रेड इथे लाईव्ह घेतलाय. कसा मी तो ऍडजस्ट करतोय, काय करणार आहे, सर्व गोष्टी आपण इथे शिकून घेऊया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला घेऊन जातो आपल्या डेल्टाच्या अकाउंटवरती आणि जिथे पोझिशन चाललं तिथे घेऊन जातो. ओके, इथे बघा या ठिकाणी मी 9 जानेवारीची एक्सपायरी आहे. 9 जानेवारीच्या एक्सपायरीचा ट्रेड जो आहे तुम्ही या ठिकाणी इथे घेतलेला आहे. ठीक आहे, इथे बघा. आता हा ट्रेड काय ते मी तुम्हाला सांगतो. पहिलं म्हणजे हा 9 जानेवारीच्या एक्सपायरीचा ट्रेड आहे. हा 87,500चा मी कॉल शॉर्ट केलाय आणि 87,500चा मी पुट शॉर्ट केलाय. याचा अर्थ काय, जेव्हा आपण सेम स्ट्राईक प्राइसचा कॉल आणि पुट शॉर्ट करतो त्याला काय म्हणतात, कमेंटमध्ये सांगा ह्याला काय म्हणतात. ह्याला म्हणतात शॉर्ट स्ट्रॅडल. हा शॉर्ट स्ट्रॅडल आपण केलेला आहे बिटकॉइन मध्ये 9 जानेवारीच्या एक्सपायरीला. आता 9 जानेवारीला साधारणतः राहिलेले आहेत 15 दिवस. 15 दिवसांसाठी आपण हा ट्रेड करतोय. बरं, यामध्ये कॅपिटल किती लागलं आहे, काय प्रॉफिट आहे, सगळ्या गोष्टी बघून घेऊया. हा जो माझा ट्रेड चालू आहे, मी साधारणतः एक बिटकॉइन इथे शॉर्ट केलाय. एक बिटकॉइन कॉलचा, एक बिटकॉइन पुटचा मी इथे शॉर्ट केला. ओव्हरऑल 2 बिटकॉइन शॉर्टेड आहेत. आणि प्राइस काय होती, एंट्री प्राइस काय माझी काय होती, करंट प्राइस काय झालेली आहे, मला किती प्रॉफिट चालू सगळं तुम्हाला इथे दिसतंय. $340चा प्रॉफिट इथे आता चालू आहे. बरं, ह्या $340चा प्रॉफिट चालू आहे, ठीक आहे. पण यामध्ये मला ओव्हरऑल किती प्रॉफिट होऊ शकतो, तर ओव्हरऑल मला ह्या ट्रेडमध्ये होऊ शकतो $6,000चा प्रॉफिट. $6,000चा प्रॉफिट मला मॅक्झिमम होऊ शकतो ह्या स्ट्रॅडलमध्ये, जर मार्केट माझ्या हिशोबाने मूव्ह झालं तर, मार्केट माझ्या हिशोबाने चाललं तर. ठीक आहे, आता ही स्ट्रॅटेजी आपण कशी केली, का केली, सर्व गोष्टी त्याच्यापैकी इथे शिकायला सुरुवात केली. त्यासाठी आपण तुम्हाला इथे घेऊन जाऊया एकदा ट्रेडिंग व्यू वरती. ठीक आहे, ट्रेडिंग वरती तुम्हाला घेऊन आल्यानंतर मी इथे ओपन करतो बिटकॉइनचा चार्ट. बिटकॉइनमध्ये ऑप्शन्समध्ये भरपूर प्रकारची एक्सपायरी, जसं डेली एक्सपायरी असते, वीकली असते, मंथली असते. आपण तशा प्रकारे आपल्याला जी एक्सपायरी हवी ती या ठिकाणी सिलेक्ट करू शकतो. इथे बघा, त्या बिटकॉइन फ्युचरचा चार्ट मी इथे ओपन केला आणि बिटकॉइन फ्युचरचा चार्ट ओपन केल्यानंतर डेलीमध्ये जर मी गेलो तर आपल्याला इथे समजतं की बिटकॉइन जो आहे ना, तो गेल्या काही टाइमपासून थोडासा साईडवेज आहे. ठीक आहे, बिटकॉइन जो आहे गेल्या काही टाइमपासून थोडासा साईडवेज आहे. साधारणतः एक आपण म्हणू 22 नोव्हेंबर पासून, म्हणजे एक महिना झाला. एक महिना झाला बिटकॉइन जो आहे तो या रेंजमध्ये. ओके, एक महिना झाला बिटकॉइन जो त्या रेंजमध्ये. याच रेंजचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. कसा घ्यायचा, ऑप्शन सेलिंग करून. याच रेंजचा फायदा आपल्याला ऑप्शन सेलिंगच्या माध्यमातून घ्यायचा आहे. जेवढा मोठा घेता येईल तेवढा घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आपण एक अग्रेसिव्ह ऑप्शन सेलिंग स्ट्रॅटेजी केली, ती म्हणजे स्ट्रॅडल. ठीक आहे, तर हा स्ट्रॅडल जो आहे तो मी कधी साधारणतः काल केला. स्ट्रॅटेजीचं तुम्हाला सर्व गोष्टी समजावून सांगू. ठीक आहे, साधारणतः आपण परत एकदा ऑप्शन्सवरती जाऊया, स्ट्रॅटेजी बिल्डरवरती जाऊया आणि
9 जानेवारीचा स्ट्रॅडल इथे करायला सुरुवात करूया एक डेमो म्हणून. सो 87,500चा स्ट्रॅडल आपण एक समजा मी आता एक बिटकॉइन शॉर्ट केले. एक बिटकॉइन म्हणजे 1000 लॉट. 1000 लॉट मी इथे या ठिकाणी जे ते शॉर्ट केलेले आहेत. क्लिअर आहे. सो कशा प्रकारे ह्याचं झालं बघा. 1000 लॉट मी इथे शॉर्ट केले. 87,500चा कॉल आणि पुट. सो ओव्हरऑल तुम्हाला किती कॅपिटल लागलेलं आहे, तुम्हाला त्यावरती किती प्रॉफिट भेटणार आहे, या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत. तर तुम्ही इथे बघू शकता साधारणतः एक $10,000 वरती तुम्हाला $5,500चा प्रॉफिट भेटू शकतो. म्हणजे 50% रिटर्न्स तुम्हाला ऑप्शनमध्ये भेटू शकतात. ही स्ट्रॅटेजी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते, की 50% रिटर्न्स तुम्हाला ही ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी पुढच्या 15 दिवसात देऊ शकते. आपल्याला 50% नको आहे. आपल्याला पुढच्या 15 दिवसामध्ये 5% रिटर्न्स आले, तरी खूप मोठी गोष्ट असते ऑप्शन सेलिंगमध्ये. जे करतात त्यांना माहिती असेल. 5%, 10% रिटर्न्स आले तरी खूप मोठी गोष्ट असते. आपण त्यावेळेला नक्की तिथे एक्झिट होऊ शकतो. सो ही स्ट्रॅटेजी काही नेकेड स्ट्रॅडल आहे, सिंपल स्ट्रॅडल आहे. आता तुम्ही म्हणा नेकेड स्ट्रॅडल वगैरे ठीक आहे, पण मला एक सांगा, बिटकॉइनमध्ये मोठ्या मुवमेंट येऊ शकतात की नाही? आता ऑलरेडी आपल्याला 6,000 पॉईंटची रेंज भेटली आहे. 93 ते 81 म्हणजे जवळपास 12,000 पॉईंटची रेंज भेटली आहे. पण तरीही मोठ्या मुवमेंट येऊ शकतात की नाही? यस, येऊ शकतात. काय करायचं यासाठी? जरी मोठ्या मुवमेंट्स येत असेल तरी तुम्ही ह्याला स्टॉप लॉस लावायचे. स्टॉप लॉस कसे लावणार? एकदम सिंपल प्रोसेस मी तुम्हाला शिकवतो. मी लावलेले स्टॉप लॉसेस सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. इथे बघा 87,500चा जो आहे तो या ठिकाणी काय चालू आहे प्रीमियम. पुटचा प्रीमियम चालू आहे 2,976. पुटचा प्रीमियम चालू आहे साधारणतः 2,976 सोडून द्या. आणि कॉलचा प्रीमियम चालू आहे 2,800. ओके, कॉलचा प्रीमियम चालू आहे 2,800. हा तुम्ही शॉर्ट केलात बरोबर, हा तुम्ही सेल केलात. स्टॉप लॉस कसा लावायचा? स्टॉप लॉस तुम्हाला कॉल आणि पुटच्या प्रत्येक प्रीमियमला स्टॉप लॉस लावायचा आहे. प्रत्येक प्रीमियमला कसा? 2,900चा जो प्रीमियम आहे पुटचा, त्याला तुम्ही स्टॉप लॉस लावायचा 50%. ह्या प्रीमियमच्या 50% म्हणजे किती? 2,900चे अर्धे किती होतात? 1,450. बरोबर, 1,450 अर्धे होतं 2,900च्या. सो 2,900 मध्ये 1,450 पॉईंट ऍड करा. ठीक आहे, 1,450 पॉईंट ऍड करा म्हणजे झाले किती? 2,900 मध्ये तुम्ही 1,450 पॉईंट ऍड केलं तर झाले 4,350. सो तुम्हाला ह्या पुटच्या लेगला 4,350चा एस एल लागणार. $4,350. सेम कॉलमध्ये 50% किती? 1,400 म्हणजे 2,800 प्लस 1,400 4,200. आणि पुट ऑप्शनला 4,200चा एस एल लागणार. सो हेच गोष्ट मी केलेली आहे का? तर यस. मी परत एकदा जातो आपल्या पोझिशन्समध्ये. पोझिशन्स कशा घ्यायच्या तुम्हाला कळलं, स्ट्रॅडल कसा घ्यायचा तुम्हाला कळलं, तुम्ही मंथली वगैरे घेऊ शकता. तर मी इथे 9 जानेवारीवरती इथे बघा, या ठिकाणी माझा ट्रेड चालू आहे. $350चा माझा प्रॉफिट इथे आहे, सर्व ठीक आहे. पण जेव्हा मी एक नॉर्मल व्ह्यू याला करतो, ठीक आहे, जेव्हा मी याला नॉर्मल व्ह्यू करतो आणि माझा कुठे एक बीटीसी हा बघा, हा तो ट्रेड आहे. हा तो पोझिशनल ट्रेड आहे 9 जानेवारीचा. तर तुम्ही आता बघाल ना, मी ह्याला स्टॉप लॉस लावलेत की नाही? जे तुम्हाला सांगितले ते स्टॉप लॉस लावले, कारण मलाही माहिती आहे मार्केटमध्ये मोठी मुवमेंट कोणत्याही वेळेला कोणत्याही साईडला येऊ शकते. सो ती जर आली तर माझा लॉस लिमिटेड राहावा, जर ती नाही आली तर माझा प्रॉफिट होणारच आहे. सो मी सिंपल काय केलं, माझा जवळपास 3,100 आणि 3,000चा प्रीमियम होता. सो मी ह्याच्या 50%चा स्टॉप लॉस इथे लावला 4,000-4,500 रुपयाच्या आसपास. दिसतोय तुम्हाला? आणि जसं जसं आता मला प्रीमियम कमी होत गेला तर स्टॉप लॉस ऍडजस्ट कसा करायचा? जसं जसं मला प्रीमियम कमी होत गेला, सो इथे बघा, समजा आता हा लेग आहे, हा मी कधी घेतलेला होता 3,100ला मी एंट्री घेतलेली, आणि सध्या ह्याचे राहिले 2,800 म्हणजे 300 पॉईंट हा पडला. बरं, हा 300 पॉईंट पडला. सो हा 300 पॉईंट पडल्यानंतर माझा स्टॉप लॉस पण मी 300 पॉईंट कमी केला. म्हणजे जो पहिला 4,500 होता ना, तो 4,150 केला. का? कारण मला माझी रिस्क कमी पण करायची. रिक्स मी लावली ठीक आहे, 50%चा स्टॉप लॉस लावला इथपर्यंत ठीक, पण ती मला कमीही करायची आहे. सो जसं जसं मार्केटमध्ये मला प्रीमियम भेटत राहील, मार्केट मला प्रॉफिट देत राहील, मी माझा स्टॉप लॉस अजून क्लोज आणत जाणार. मार्केटने जर मला इथे 300 पॉईंट दिले आहेत ना, मी माझा 300 पॉईंट लांब असलेला स्टॉप लॉस ऑलरेडी जवळ घेतला. अशा प्रकारे तुम्हाला स्टॉप लॉस तुमचे दोन्ही साईडच्या ट्रेल करायचे. इथे बघा, पुटमध्ये पण बघा. पुटमध्ये जे आहे ते आपली या ठिकाणी तुम्हाला दिसते, एक मिनिट. हा, पुटमध्ये आपली एंट्री होती 3,050. सध्या पुट जो आहे तो 100 पॉईंट खाली गेलाय. सो मी माझा स्टॉप लॉस पण 100 पॉईंट खाली घेतला. म्हणजे काय? जसं जसं इथून प्रीमियम तुम्हाला कमी होत जातील, तुम्हाला प्रॉफिट होत राहील, तुम्ही तुमचे स्टॉप लॉसेस कमी 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 करत राहायचे, ह्या लेवलच्याही खाली आणायचे. म्हणजे जेणेकरून एक टाइम असा येणार की तुम्हाला ह्या ट्रेडमध्ये लॉस होणारच नाही. कारण की तुम्ही तुमच्या स्टॉप लॉस ट्रेल करून एवढा क्लोज आणाल की तुम्हाला या ट्रेडमध्ये लॉस होणारच नाही.
ठीक आहे. सो अशा प्रकारे जे तुम्ही ह्याच्यामध्ये क्रिप्टोमध्ये मंथलीमध्ये ऑप्शन सेलिंग करू शकता. ही मंथलीची ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी थोडी लक्ष ठेवण्यासारखी आहे, कारण की तुम्हाला स्टॉप लॉस ट्रेल करायचा आहे. पण लक्षात घ्या, हा स्टॉप लॉस तुम्ही दिवसातनं एकदा जर ट्रेल केला तरी चालेल. असं नाही की 24 तास सिस्टीम समोर बसा, काय होतंय ते बघा, 100 पॉईंट पडला, 5 पॉईंट पडला, 10 पॉईंट पडला, असं नाही. थोडं त्याला पडू द्या, 200, 300, 400 पॉईंट्स पडू द्या, मग डायरेक्टली स्टॉप लॉस ट्रेल करा. ठीक आहे. सो अशा प्रकारे आपण बिटकॉइनमध्ये, क्रिप्टोमध्ये मंथलीमध्ये सेलिंग करू शकतो. मंथलीमध्ये ऑप्शन सेलिंग करू शकतो आणि चांगले फायदे मिळवू शकतो. फक्त स्टॉप लॉस, रिस्क ह्या गोष्टी व्यवस्थित फॉलो करा. तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स यामधनं भेटू शकतात. ओके. सोबतच तुम्हाला अल्गो ट्रेडिंग शिकायची असेल तर अल्गो ट्रेडिंगच्या सर्व व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. अशाच ॲडव्हान्स गोष्टी आपण चॅनलवरती यापुढे शिकवणार आहोत. कमेंट करा. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.